कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज आहे वास्तूचा दिवस, म्हणजे वास्तुपूजन आहे. घरच्या घरी करता, जास्त काही मोठं नाही, पण आम्ही रेडी झालेलो आहे फुल ऑन. शिवानीने एकदम सुंदर सुंदर तयारी केली आहे. ही माझी तयारी आहे. खूप जास्त आवडलं मला. थँक्यू, छान दिसतंय मस्त खरं, दिसत आहे एकदम. खूप छान दिसत. थँक्यू. हे असंच आणि का आलेलं? आमच्या सोबत आहे आज मम्मी, नवीन पप्पा. पाहुणे, मम्मी अँड पप्पा. बिचारांना सकाळी 6 वाजता यावं लागलं आणि लगेच तयारी करावं लागली. लगेच तयारी करायला लावली. नो रेस्ट, नो रेस्ट, नो पेन, नो गेन. त्यांना काही रेस्टची गरजच नाहीये भाई. रेस्ट आपल्याला लागते, ते कंटिन्यू ट्रॅव्हल करू शकतात. ते पण आहे बस. शिवानीच्या तीराच्या फ्लॅटवर. येस, फर्स्ट टाइम जातात हे. या लोकांनी पण बघितलं नाहीये. शरयू पण येणार आहे, योगेश पण येणार आहे, सगळी अख्खी फॅमिली असणार आहे. आता आम्ही गेल्यावर गृहप्रवेश राहणार, तर तो आम्ही कव्हर करू. आणि येस, बाकी तर 4.5 तास पूजा चालू राहणार आहे. तर आम्ही तिकडे मस्त टाइम स्पेंड करू फॅमिली सोबत वगैरे. आणि मध्ये मध्ये आम्ही तुम्हाला भूषणचा होम टूर पण दाखवू. आजचा ब्लॉग असा पूजा आणि घरचा पूर्ण होल फॅमिली वाईब्स असणार आहे. Family फॅमिली vibes. वाईब्स सगळंच लावलंय. सगळंच लावलंय. सगळंच लावलंय पप्पा, तुम्ही जाऊन बघा. एकदम सुंदर सजवलेलं आहे घर. सगळी तयारी झालेली आहे मस्त. आणि आतली पूजा तर एक नंबर मांडलेली आहे महाराजांनी. मला दाखवतो मस्त. पूजेला सुरुवात झाली आहे. दोघांना खाली बसवलेलं आहे. आता गाठ बांधण्याचा प्रोग्राम चालू होत आहे. त्यासाठी शिवानीला आम्ही बोलवलेलं आहे. खास आमंत्रण दिलेलं आहे शिवानीला. आणि यांना आता उखाणा घेऊन त्यांची गाठ बांधायची आहे. तर आता उखाणा काय आहे भूषणराव विचार करत आहे. बोला भूषणराव. उखाणा नाही माहिती खरं. उखाणा नाही माहिती. हा सुंदर उखाणा तुम्ही घेतलेला आहे. ए, हिला थोडं ना उखाणा, यांना घ्यावं लागेल ना. पहिल्यांदा गाठ मारताना अरे यांचा दिवस आहे ना महाराज. आठवते ना, आठवते. गळ्यात मंगळसूत्र आहे, सौभाग्याची खून. गळ्यात मंगळसूत्र आहे, सौभाग्याची खून. चेतन रावांचे नाव घेते, कलोडे यांची सून. नाईस. चला आता यांचं ना चांगली रांगोळी. अरे बापरे, किती सुंदर रांगोळी काढली क्षण तू. हे जरा, ही तुझी रांगोळी इथे बरोबर ना, सारखं बरोबर. आणि याच्यामध्ये गाणं काहीतरी ठेवायला. सगळ्यांचे मस्त कामं चालू आहे. शंतनू दादा पण इथं काम करतोय. दोन्ही हाताला नारळ करा. ते तुम्ही डोक्यावरती पदर घेणं शक्य आहे का? गुरु सर्वदा पूजितोसी मया देव पूजा रचने शुभे प्रसिद्ध पाही. नारळ काढवा करा. दोन्ही हाताला आतमध्ये सोडा. राईट. जमाना आधी मध्ये झाला, शेवटचा. हॅलो. तर गाईज आता फायनली वेळ आली आहे भूषणच्या होम टूरची. भूषण भाव, द ओनर, आणि आमची मॅडम सोबत तुम्हाला घर दाखवतील. मध्ये मध्ये मी पण थोडस तुम्हाला कॉमेंट्री. कॉंग्रॅट्स बाई, कॉंग्रॅट्स. मस्त वाटत आहे. येस. कसं वाटत तुला आमच्या नंतर बुक करून आणि पहिले भेटू? खूप छान वाटत आहे. तुम्हाला पण लवकरच भेटणार. लवकर भेटणार. येस, याच वर्षी. चला चला दाखवूया आपण. तर गाईज हे एंट्रन्स आहे. चला चला. हा फ्लॅट आहे भूषणरावांचा. ओ भूषणराव, अरे भूषणला काम करू दे ना. ओके ओके. तुम्ही कामात आहे का? तुम्हाला तुमचं हॉल वगैरे सांगायचं का जरा? नाही, हा हॉल आहे. पूजा दाखवून द्या.
येस एकदम सुंदर पूजा झालेली आहे. आता पूर्ण कम्प्लीट झाली आहे. मागे मी एकदम इनकम्प्लीट थोडीशी पूजा घेतली होती, पण दिस इज पूर्ण कम्प्लीट पूजा. डिटेलिंग भाई बघा, खूप सुंदर खूप सुंदर पूजा मांडली आहे. आणि हा हॉल असणार आहे. याला एक बाल्कनी दिलेली आहे आणि हा सिटी व्ह्यू पूर्ण. काहीच तुम्हाला होम टूर द्यायचा आहे, मी बोलणार नाहीये. चला किचन आहे. नाही, आज आज पूजा आहे त्यामुळे घरी. तर इकडे ही किचन, याला अशी मोठी विंडो, ही मम्मी, आणि इकडे सगळे आमचे पाहुणे उभे आहेत. इकडे हा डायनिंग स्पेस असणार आहे भूषणचा. इथे बेसिन वगैरे. आणि आता फर्स्ट बेडरूम. This is first bedroom. भूषणचा पण 3 BHK आहे आणि खूप सुंदर मिळालेला आहे. खूप छान कन्स्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे. हे टाइल्स बद्दल काहीतरी बोल ना. टाईल्स मला ऍक्च्युअली माहितीये का तुम्हाला, ही टाईल्स जसं US मध्ये असतं ना तशी टाईल्स आहे ही. हा. खूप पडली आहे आणि आपण हे यूज करून करून जेव्हा आपण रेग्युलर पुसू ना खूप छान वाटेल. आणि दरवाजे पण Premium त्यांनी डोअर्सचे पण कलर त्यांनी तसेच दिलेले आहे. एक थोडस लाईट वगैरे म्हणून. हा, हे सगळं लाईट युज केलं ना, म्हणून रूम मध्ये लाइटिंग खूप जास्ती वाटतं है ना. हवेशीर आहे एकदम. आणि इकडे पण मोठी विंडो गाईस, आणि खूप मस्त काय म्हणतात त्याला, सिटी व्ह्यू. ओके, नेक्स्ट. सेकंड बेडरूम, ही बेडरूम, ही गेस्ट बेडरूम वगैरे. हा, आणि आमच्या गेस्ट बसलेले आहे इथे. गेस्ट बेडरूम मध्ये गेस्ट बसलेले आहे. इकडे पण मस्त बेडरूम, इकडे बाथरूम. नमस्कार करतोय, नमस्कार करा. नमस्कार मंडळी. तर ही वॉशरूम आहे येस. आणि लगेच पण ही मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला मस्त बाल्कनी आहे आणि सफिशियंट ही मास्टर बेडरूम आहे. खूप मोठी आहे. आणि बाल्कनी बघ ना किती मोठी दिली आहे. बाल्कनी ऍक्च्युअली खूप मोठी दिली आहे. हे बघ, आणि व्ह्यू खूप सुंदर आहे. व्ह्यू खूप मस्त आहे गाईस. व्ह्यू बघा. आणि याचे मेन म्हणजे ना, लाईक बाथरूम असं वाटते भाई की दिवसभर आंघोळच करत राहावं. बाथरूमची म्हणजे एकदम फिटिंग खूप मस्त यूज केली आहे. खूप मस्त यूज केली आहे. दिस इज लाईट शेड वाला बाथरूम. एक आहे ज्याच्यामध्ये पूर्ण डार्क यूज केलाय त्यांनी. खूप मस्त. तर असं आहे मस्त फ्लॅट हा. तर- आणि आम्ही आता देऊन दिला कारण की पूजावर म्हणजे पाहुणे बहुत सारे यायचे आहे. ते आल्यावर मग अजून देणं नाही होणार पण आम्ही तुम्हाला आधी देऊन दिला. आता पूजा स्टार्ट पण नाही झाली आहे अजून, फक्त गृहप्रवेश झालेला आहे. सगळ्यांचा नाश्ता झालेला. आता हे लोक पूजेला बसलेले. आता 4 तास आम्हाला फक्त बसायचंय. येस, मस्त आम्ही आराम वगैरे करू आणि मस्त पूजेमध्ये बसू आणि गप्पा गोष्टी वगैरे करू, सोबत टाइम स्पेंड करू. तर शिवानी, मला एक गोष्ट तुला विचारायची आहे आणि याचं उत्तर मला खूप फास्ट पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन कुठून आला मध्ये? आता ते महाराज करत होतं ना पूजा, त्याच्यामुळे त्यांनी क्वेश्चन ड्रॉप केला त्यांच्यावर. मला हे भूषण आणि रेवतीवर, बेसिकली रेवतीवर. मला पण तो क्वेश्चन तुला विचारायचा आहे. कुठला क्वेश्चन आहे भाई असा? लवकर सांग, तुझं पूर्ण नाव काय? शिवानी चेतनराव कलोड. भाई एवढा मोठा पॉज. शिवानीच्या आधी जे पॉज घेतलाय ना, तो खूप मोठा होता. ठीक आहे. तू शिवानी विलासराव गुल्हाने बोलणार होती. राव म्हटलंय तू मी. एक्सेप्ट करून घे आता. तू आई accept हसत करून आहे घे. बघ तिकडे. मम्मी, शिवानीचं पूर्ण नाव काय आहे? शिवानी चेतनराव कलोडे. बघ बघ, राव तुला म्हणताय आम्ही. तुला नाही कळालं, पण ते तुला नाही कळालं ते. बोलली येडे का? तू वेळ लावला. गाईस, फायनली मम्मीने साडी चेंज केली. आता दोघींची तयारी बघून घ्या तुम्ही. सुंदर सुंदर दिसत आहे. आई गजरा नाही लावली. पण मस्त झाली आहे ना. मस्त. आता काय प्लॅन आहे मम्मी? इकडे सांग किती. सकाळी 5 वाजल्यापासून आईने आंघोळ केली आहे. बाप रे, 5 वाजता? ओ माय गॉड. आम्ही पण 6 वाजता उठला. हा तर नाही उठला. गप्प बस. शरू आणि योगेश आलेले आहे. आता यांनी आम्हाला जॉईन केलं. आता पूर्णपणे आमचे मंडळी पूर्ण कम्प्लीट झाल्या. तू काहीतरी बोलवती शरूला. गिफ्ट हा, त्याच्यावर काय लिहिलं सांग. काहीच नाही. काय लिहिलं दाखव. काहीच नाही. तू भूषण आणि रेवती इथून दिसला मला, इथून. शिवडी मागणी पडतात. महाराजमध्ये सुवासिनीला काढला. त्या दिवशी महाराज आठवते तेव्हा तो महाराजला जाऊच नव्हती. महाराजने विचारलं, महाराज बोलले अक्षर का? करायला गेली. सगळं आधी. पहिले सुवासिनीला पडला. अरे मी म्हटलं मी सुवासिनीच आहे. माझं 3 वर्षाचं लग्न झालं. हो, मी त्यांना म्हटलं मी सुवासिनीच आहे. माहिती ना म्हटलं मला 3 वर्ष झाले म्हटलं लग्न झालंय. अच्छा हो का करा म्हणे करा. वाटत नाही ना का आपलं यंग कपल दिसतो आपण. म्हणून मग आता तू रिस्क नाही घ्यायची. आता मी आली अंदर आणि बाण भरली.
पण जाऊ दे ना इथून ते बघ तिने उलट करून ठेवलंय. गिफ्ट माग भाई काय देणार आहे मी तुला gift आज घेऊन देणार नाहीये घेऊन ये. इथे आम्ही सगळे बसलो आहे. ठीक आहे, हा माणूस इथे का उभा आहे चेतन मधोमध? का उभा आहे तू? भाई इकडे मला काय प्रॉब्लेम आहे हा, इथे असा डायरेक्शन उभा आहे ना मी हा, मला 5G नेटवर्क दाखवत आहे आणि मी युट्यूबच्या कमेंट्सला रिप्लाय देतोय अच्छा. आणि असं झालं की एलटी वेगळं बसला याच पॉइंटला देवाचा पॉइंट जिथे 5G टाकलाय देवानी. अरे यार चेतन कसं आहे म्हणजे Reply द्यायला इकडे काहीच इकडे सरकला पण तरी पण नाही येत आहे. इकडे बघितलं तरी नाही येत आहे. नाही चालतंय आता आयुष. हे बघ चालला भाई सा पुढे चाललं काय दिसत नाहीये. हे बघ ना लोडतो ना कुठे चाललं? 5G 5G नाही चालत आहे, लोडच नाही होत आहे. शरेऊ अबे चेंज तर झालीच पण काही तर वाटू दे. सकाळपासून जेवलो नाही आम्ही. तुमची बायको आत्ताच म्हटलं मी ना. तुमची बायको मला बोलली की जा जेवण करून. सकाळपासून जेवलो नाही आणि हे लोक जेवायला लागले. शिवानी जेवण झाले वाटते. शिवानी माझ्याकडे थांबली ना तू सोबत घेतोय का? हो. बघितलं का 2 ताटं घेतले तिने. तुमची बायको मला बोलली जेवण करून घे. गाईज आता पाहुणे येणार आहे यांच्या घरी, तर दोघही जण लागले आहेत मगापासनं. इतकं सगळं हे आणि काहीतरी तू काय इकडे करताय? करत आहेत. मी व्हिडिओ काढत तू काय आहे, time लोकांना pass मी करताय? दाखवत आहे हा? तुमच्या आपल्याकडे 10 ते 12 लोक येणार इन्सेपरेबल आहेत. जर्नीच्या लोकांना माहिती पडलं पाहिजे. माझी बहीण घरी येऊन मला बिलकुल शून्य हे असतो. आता तिच्या सासूजवळ मी कंप्लेंट केली हिची. माझा नवरा माझी साथ देते म्हणून आहे, नाही तू तर माझी बिलकुल साथ नाही देत. तुझी आत्ताच तुझ्या सासूजवळ कंप्लेंट केली मी की तुमची सून खूप त्रास देते म्हटलं मला. एखादी बहीण येते तर काही काम नाही करून यार मस्त दिसत आहे शिव तू. काय झालं माहितीये का चेतन, तुला सांगते. आम्ही ते बांधायचं होतं, गाठ बांधायची होती त्यांची, तर म्हणे सवासिनीला पाठवा. तर मी जात होती अशी सवासिनीला पाठवायला, तर ते म्हणे नाही जर कोणी नसेल तर म्हणजे सवासिनीलाच पाठवा, तुम्ही नंतर या. म्हटलं, अरे मी सवासिनच आहे. त्याच्यानंतर जाऊन तू माग भरली. ती नंतर गेली मी पांग भरले पहिले, कारण की एक तर इथे सोन्याचं मंगळसूत्र माझं आहे नाही, बाकीचं विकतचं घातलं होतं. हे बघा हे असं छोटूसं मंगळसूत्र आहे माझं. मी म्हणते लोकांना कळणार कसं की ही त्या मोठी आहे. मंगळसूत्रासाठी छोटीशीच तू आहे ना म्हणून कळत नाही लोकांना की तुझं 3 वर्ष झालं लग्न होऊन. म्हणून मला आता मांग भरणं चालू करावं लागतं. मग मी मांग गेली तर पण हे लगेच तुझ्यासोबत मांग 15 दिवसात दुसऱ्यांदा झालंय. पण छान झालंय. तुला असं वाटत नाही का तू सिरियसली घ्यायला पाहिजे आता? घ्यायला तर पाहिजे आणि तू सुद्धा. मी हे बघ आपल्याकडे मी काय? पाहुणे म्हणून मी मस्त कप काढून ठेवले आहेत. Nice. आपण मला पाणी टाकून व्हेरी त्याला गुड, धुवत शाबास वगैरे. शाबास करायला आणि पण पाहिजे. तू काय करताय? माझ्या चहा बघा. चहा पण तू नाही केला. हे करत आहे फक्त ती. फक्त बघा करताय. मी लोकांना दाखवत आहे, सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे की काय सुरू आहे. तुम्ही दोघं काम करत आहे तर मला व्हिडिओ काढावा लागेल ना ती तुमचे. आळशीच आहेस रे, आळशीच आहे. आळशीच आहेच नाही, आय एम नॉट आळशी. As a couple. माझा नवरा आहे म्हणून मला गाईज लोक जाऊ द्या. माझी बायको आहे म्हणून सगळं एवढं मॅनेज होते शरीर होत नाही तर काय खरं नसतं. नवरा आहे म्हणून मला लोकांना माहित पडलं की तुम्ही नवरा बायको आहे. महाराजांना तर समजून राहिलं कारण आम्ही दोघं पण लहान दिसतो यार. महाराज तर मी कन्फ्युज वागतो होते. काय यार 35 वर्षाचा माणूस वाटतोय मी बघा. 35च्या नाही, मी तर 40 समजत होती. शिव माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. बाप अरे मी हिचा 38th बर्थडे असं म्हटलं लोक हिला 38 म्हणतात. 38 ही 38 ची वाटच नाही म्हणतात. संतूर मॉमी, Guys, that is 38. संतूर मॉमी. आ? यार स्किन मस्त दिसत आहे शिव तुझी. येस, बिकॉज ऑफ माय स्किन केअर रुटीन. छान Nice दिसते. skincare. ग्लो करत आहे आणि direct. मी तो व्हिडिओ शूट पण तू केला. मेकअप काढलाय का? नाही, काहीच नाही काढलाय. छान दिसतोय. तर मी तुम्हाला सांगत होती की मी माझा नाईट टाइम स्किन केअर रुटीन शूट पण केलाय. तू लगेच माझ्या इंस्टाग्रामवर आलाय, लगेच जाऊन चेक कर. मला पण Guys, सांग मी तुझं आणलेलं आहे. रुटीन. हे बघा हे टुटी फ्रुटी ही तुम्हाला जिजूंची फेवरेट. माझी फेवरेट आणि आय गेस तुमची पण फेवरेट असेल कारण की याच्यामध्ये चेरी असते. मध्ये मध्ये तुम्हाला बाईट मध्ये चेरीची टेस्ट देतात भाई ते एक तू नंबर. हे काढले, कप काढले. सगळे काढले भाई बघ 9 कप आहे मग. तर जसं मी आहो
बाबा वगैरे आहेत, त्यांना आपण मोठ्या कप मध्ये देऊ शकतो. बोला. आमची 31वी अॅनिव्हर्सरी मनवल्याबद्दल सर्वात खूप खूप आभार. धन्यवाद. 31st अॅनिव्हर्सरी गाईस. कारण की ही पोरगी 30 वर्षात झाली आहे आता. 31 वर्ष. तर गाईज आम्ही आता आलेलो आहे पूर्ण सह फॅमिली सोबत डिनर करायला. ही प्लेस आमच्या घरात खूप जास्त फेमस आहे. तर आम्ही मम्मी पप्पा आई बाबा शरयू योगेश मी सगळेच जण आलेलो आहे आणि आता फॅमिली डिनर करतो. पप्पा योगेश बाबा योगेश पप्पा शिवानी मम्मी शरयू आणि आई आम्ही आलोय यांच्या दोघांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. सो ऍक्च्युली मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी शिवानीच्या बर्थडेच्या दिवशी सेम दिवशी येते. तर यावर्षी ते प्लॅन्समुळे सेलिब्रेट झाले नाही. तर आता सह फॅमिली सोबत आम्ही हे सेलिब्रेट करायला आलोय. आणि आता आम्ही हलकंसं ऑर्डर केलेलं आहे मसाला पापड आणि मंचुरियन ऑर्डर केलं आहे कारण की आईला आणि मम्मीला खूप जास्ती आवडते. पापड ऑर्डर केलाय कारण की शरूला आवडते. बाकी याचं काही रिझन नाही गाईस. अजून काय ऑर्डर करणार आहे हे बघा. खाणं चालू झालं. हिचं फक्त हिला खायला भेटलं की दुसरं हिला सुचतच नाही. आता सगळे सिनियर सिटीजनला इकडे बसवलेलं आहे. आम्ही सिनियर सिटीजन नाही आहे पण तरी आम्ही त्यांना बोलतोय. आणि हॅपी अॅनिव्हर्सरीचं सॉन्ग पण लागलेलं आहे गाईस. मस्त मस्त केक आम्ही ऑर्डर केलेला आहे दोघांची अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी 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 अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी. वा 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 वा. जल जाएगी. हा जोरात. मॅजिक विजली विजली गाईस. फायनली विजली. नाईस. आईस्क्रीम सांगून द्या यांच्याकडून. पप्पा तिकडे घेऊन उभे. हॅपी अॅनिव्हर्सरी गाईस. गाईस हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मला नको.